ची जोडी आपण लवकरात लवकर पाठवायची आहे. दोन्ही संघाचा 12वे खेळाडू यांनी या ठिकाणी यायचंय. आपल्या खेळाडूंची नावं आपल्याला कळली पाहिजेत आणि युट्यूबच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळे दोन्ही संघातील एक एक खेळाडू यांनी या ठिकाणी यायचंय. समालोचन कक्षाच्या ठिकाणी यायचंय. सर लवकरात लवकर सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे आहेत. 4 षटकांचा सामना असेल. 4 फ्रेश बॉलर असतील आणि कंपल्सरी चेस असं आयोजकांनी सांगितलंय. जो जिता वही सिकंदर आपल्या संघातील एक खेळाडू यांनी समालोचन कक्षाच्या ठिकाणी पाठवायचंय. चला पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय विजय. चला सामन्याला सुरुवात करतोय आपण. तर संघासाठी पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विजय. डावकुरा फलंदाज त्याच्यासमोर पाहतोय. जर्सी नंबर 10 मध्ये सचिन याला. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात झाली. चांगला खेळण्याचा फटका केला ऑन साइडच्या दिशेला. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला पहिल्या चेंडूमध्ये. 1 धाव जिथे असेल तिकडे मात्र 2 धावा खर्ची झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. प्रयत्न या ठिकाणी यशस्वी. संघाचं या ठिकाणी खातं उघडतंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3. संघाला 20 मिनिटाचा अवधी दिलाय आणि त्यामध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. आता मात्र स्ट्राईकला असेल तो हितेश. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सचिन याला. विजय असेल गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. सामना करेल हितेश. दुसरा चेंडू चांगला टोलवलाय चेंडू ऑन साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते 4. सचिन ला आपण पाहतोय. डावकुरा फलंदाज. पहिल्या चेंडू त्याने खेळला होता आणि 3 धावा पहिल्या चेंडूमध्ये केल्या होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण पंचांकडे अपील केली जाते परंतु निर्णय फेटाळला जातोय. चांगलं ताळमेळ पाहायला मिळालंय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती असेल ती 5. पुढे चेंडूसाठी सज्ज. पुढे घ्यायचा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी झेल
टिपता आला असता, परंतु प्रयत्न चांगला होता. 2 धावा या ठिकाणी मिळतील. हितेशाचा चांगला प्रयत्न होता, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. आपल्या संघासाठी निश्चितपणे 2 धावा या ठिकाणी जोडतील. धावसंख्येत वाढ. धावफलकावरती धावसंख्या आहे 7. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाहेर खेळायचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी पहिला चौकार. पंचांचा निर्णय आहे चौकार. 4 धावांची खेळी करून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11. विजय आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळत होता आणि आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हितेश असेल स्ट्राईक वरती. जर्सी नंबर 7 पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा प्रयत्न फसतोय. अचूक टप्प्याचा चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल धावफलकावरती 11. विजय यांना पहिलं षटक हाताळलं होतं. आपल्या संघासाठी 11 धावा खर्ची गेल्यात. थोडंसं महागडे षटक म्हणावं लागेल, कारण 11 धावा खर्ची झाल्यात पहिल्याच षटकामध्ये. यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ माफ करा. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. जातोय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 12. सचिन चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यानंतर भाऊ 11 आणि मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. पाहायचं जातोय का षटकार. पहिला षटकार आलाय. सचिन याच्या बॅट मध्ये आलेला हा खणखणीत षटकार. चांगला बॅटर आहे सचिन आणि चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. संदीप शेनवी कुठे असेल तर त्यांना समालोचन कक्षाच्या ठिकाणी यायचंय. संदीप शेवणी. डावखुरा सचिन आपल्या संघासाठी चांगली खेळी करताना पाहायला मिळतं. आतापर्यंत वैयक्तिक 11 धावा त्यानं केल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18. संघाच्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि वैयक्तिक अशा सचिनच्या 11 धावा आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 8 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करताना सौरभ याला. पुन्हा फिरवून खेळायचा प्रयत्न करतोय. मोठा फटका. गजा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा, परंतु निर्धाव रूपाचा चेंडू. यानंतर भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यानंतर होणारा सामना भाऊ 11 विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला पहिला पुकार असेल. चालू असलेला सामना विजय आणि प्रदीप 11 विरुद्ध जो जीता वही सिकंदर. पुढील चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. इथे मात्र 1 धाव. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय सागर याच्याकडून. थोडस महागडं राहिलं होतं पहिलं षटक. 11 धावा खर्च केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकामध्ये विजय यानं. आता मात्र सौरभ गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आतापर्यंत 8 धावा यांनी देखील खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो पुन्हा एकदा. एकेरी धावेशिवाय
अजून काही मिळणार नाहीये. प्रयत्न होते दुसऱ्या धावेचा, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20. शेवटचा चेंडू असेल. पुढे आता फुल टॉस होता आणि जातोय खेळाडू. या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप. सचिन याची कॅच ड्रॉप केली आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावेल. आणि ज्या ज्यावेळी आत्मविश्वास दुणावतो त्यावेळी फलंदाज हावी होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21. नादवडे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सुपुत्र शिवसेनेचे कार्यकर्ते सुनीलजी यादव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवलादेवी मित्रमंडळातर्फे त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 21. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो. वैयक्तिक असं पहिलं षटक असेल. गणेश, विनंती असेल दोन्ही संघाचा एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचं. गणेश गोलंदाजी मार्क आपण पाहता. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. सचिन याला फुलवून घ्यायचा प्रयत्न करतोय. सचिन याच्या बॅटमधून चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानायला लागते. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु एक चोटी धाव. विनंती असेल दोन्ही संघाचे एक खेळाडू यांनी समालोचन कक्षाच्या ठिकाणी यायचंय. दोन्ही संघ जे आता खेळत आहेत मैदानात तसं एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचं. विनंती असेल. युट्यूबच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचणार आहोत, त्यामुळे आपली नावं हे कळणं खूप महत्वाचं आहे. कोणता खेळाडू या ठिकाणी खेळतोय हे देखील कळणं महत्वाचं आहे. गणेश आपल्या संघासाठी तिसरं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा गणेश गोलंदाजी मार्कवर सामना करेल. सचिन फुलटॉस होता. ऑनसाइडच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतो. जातो चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. सचिन खरं तर सचिनची आठवण करून द्यायला करतोस. भारताचा मास्टर म्हणून ज्याची ओळख आहे सचिन, तो तशी झंझावाती पाळी आपल्या संघासाठी खेळायचं, तशीच काहीशी खेळी आपल्या संघासाठी खेळतोय सचिन. आणि योगायोग बघा, जर्सी नंबर 10 सचिनचा देखील जर्सी नंबर 10 होता आणि या सचिनचा देखील जर्सी नंबर 10 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. चेंडू जातो हवेमध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. सचिनला सातत्याने जीवदान या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 28. आता मात्र हितेश स्ट्राईक वरती असेल. टप्प्याचा चेंडू टाकला तसं गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं आणि इथे मात्र पंचांचा निर्णय बाद. सचिनला बाद व्हावं लागतंय. चांगली खेळी केली आहे आतापर्यंत सचिन यानं, मात्र धावची त्या ठिकाणी होतोय. खरं तर गरज नव्हती या धावेची, परंतु चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न या ठिकाणी फसल्याने माघारी परतावं लागतंय सचिन याला. चांगली खेळी आपल्या संघासाठी निश्चितपणे केली होती. संघाच्या 28 धावांमधलं वैयक्तिक अशा 20 धावांचं खेळी त्यांनी आपल्या बॅटमधून केली आहे. सचिन पुन्हा एकदा माघारी परततोय बॅक टू पवेलियन मध्ये. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. संकेत न्यू बॅटर जर्सी नंबर 8 मध्ये आपण पाहतोय संकेत याला. 28 धावा धावफलकावरती पाहायला एक गडी बाद या ठिकाणी तिसरं षटक हाताळतो आपल्या संघासाठी गणेश. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. 28 धावा. यानंतर होणारा सामना भाऊ 11 आणि नवनादेवी स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. नाणेफेकीचा कौल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. भाऊ 11 आणि नवनादेवी स्पोर्ट्स क्लब. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळू. गोलंदाजी मार्कवर गणेश. चांगला टप्पा होता कमबॅक करताना पाहायला मिळतो. एकेरी धावेपेक्षा अन्य कुठलीही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. धावसंख्येत वाढ 29 धावा. आतापर्यंत धावफलकावरती तिसरे षटक गणेश आपल्या संघासाठी हाताळतोय.
हितेश सलामीचा सलामीवर अजूनही आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. हितेशने देखील चांगली खेळ केली होती आपल्या संघासाठी आणि 2 चौकार लगावले होते आपल्या संघासाठी. चांगला फटका होता कव्हरच्या दिशेला. एक धावाचा प्रयत्न गजा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल धावफलकावरती 1 बाद 31. 31 ऑन द बोर्ड 1 विकेट. चला संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. नाव काय रे? अरे त्यांचं कोणतरी अमित. चला यानंतर भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार. दोन्ही संघाचे कर्णधार यांनी टॉससाठी या ठिकाणी यायचं विनंती आहे. भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. नातवडे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुपुत्र शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी यादव यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. चला भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाचे कर्णधार आणि पुन्हा एकदा सामन्याकडे बघूया आपण. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 32. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. जर्सी नंबर 45 अक्षय याला ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा वन घेतोय चेंडू. भाऊ 11 आपल्या संघाचा कर्णधार या ठिकाणी पाठवायचंय आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आपल्याला देखील विनंती असेल की आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. बोथ कॅप्टन्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय मिड विकेट दिशेच्या क्षेत्राला आणि ते पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सातत्याने आपण पाहिलं आहे या सामन्यामध्ये आतापर्यंत तब्बल 4 ते 5 झेल या ठिकाणी ड्रॉप झालेत आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. सचिन चांगली खेळी करत होता. त्याचे देखील 2 कॅचेस या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला. पंचांचा निर्णय बाद माघारी परतावं लागतंय. 2 धावांसाठी प्रयत्न होता मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या धाव फलकावरती 35. 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती झाल्या आहेत. शेवटचं षटक हाताळतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहतोय सचिन याला. न्यू बॅटर सचिन याला आपण पाहतोय मैदानात जाताना. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघामध्ये. शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय सुनील यादव यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतो. पुढील चेंडू 1 धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतंय. पुन्हा एकदा सचिन बाद झाल्यावरती आता मात्र हितेश जो सलामीवीर सचिन सोबत उतरला होता त्याला माघारी परतावं लागतंय. सचिन ज्यावेळी माघारी परतला त्यानंतर थोडं संघाला उतरती कळायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सातत्याने विकेट जात आहेत.
न्यू बॅटर मैदानात दाखल होताना जर्सी नंबर 41 मध्ये आपण पाहतो रोहित याला. रोहित या नावाचं झंझावात आपण पाहिला इंडियन टीम मध्ये रोहित मॅन शर्माच्या रूपानं. तशी खेळी करतोय का रोहित पाहायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये आलाय रोहित. अर्ध विकेट फुल टॉस होता परंतु एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 37. चला लगेच आपण भाऊ 11 आहे नवलादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी घेणार आहोत. नादवडे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुपुत्र त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी यादव यांच्या या ठिकाणी नवलादेवी मित्रमंडळाच्या वतीनं संदीपजी शेनवी माफ करा तरुण मित्रमंडळ संदीप शेनवी आणि विजय इस्फुलकर यांच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. शिवसेनेचे कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी यादव यांचं वेळोवेळी सहकार्य असतं. 2 मिनिटं त्यांनी बोलावं ही विनंती आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. आजच्या ह्या क्रिकेट महोत्सवाला संदीप कुडतरकर विजय कुडतरकर विजय पिसवणकर आणि बबन शिंदे या पवन शेट्टे या सगळ्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या गावच्या नांदवडे गावाचा नाव कसा महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल होईल याच्याकडे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या क्रिकेटपटूंनी आपण सगळ्यांनी एकत्र राहून गावचा विकास कसा होईल गावामध्ये एकजूट कसा होईल याच्यासाठी आपण सर्व क्रिकेट बंधूंना आणि तरुण जवानांना मी विनंती करतो आपण सगळ्यांनी एकत्र राहून या गावचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. गावाची संघटना मजबूत झाली पाहिजे. मी जास्त नाही वेळ न घेता मी सर्व क्रिकेटपटूंना मनापासून अभिनंदन करतो. मी माझ्या पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने मुंबई ग्रामीण शाखाच्या वतीने आणि मी ग्राहक समितीच्या संघटनेच्या वतीने मी सर्व क्रिकेटपटूंना आणि आयोजकांना मनापासून अभिनंदन करतो. अशीच प्रगती करा. आम्ही सदैव तुमच्या मागे राहू आशीर्वाद देऊ एवढे आपण आपल्या गावचे पण आता पुढच्या आता आपला फेब्रुवारीमध्ये यात्रा आहे. मी नवलादेवी आणि सर्व माझ्या गावच्या ग्रामस्थांना यांना सगळ्यांना तुम्हाला चांगला भरभरून शक्ती देऊ एवढी मी इच्छा पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. धन्यवाद. आमच्या विनंतीस मान देऊन सन्मान देऊन इथे आपण वेळात वेळ काढून तुम्ही आलात आमचे आदरणीय आहात आपण त्याबद्दल या तरुण मित्र मंडळाच्या वतीने आणि सगळ्या आयोजकांच्या वतीने आपले खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नांदेड प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा आनंदाचा दिवस श्री महापुरुष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या मंडळाचा समालोचक म्हणून तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करून सामन्याकडे वळूयात. समालोचक म्हणून प्रणव उर्फ गणा सावंत तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. 37 धावा या गुणफलकावर प्रगतीपथावर पार पाडल्यात आणि 38 धावांचं लक्ष्य
प्रदीप आणि विजय 11 संघाने टोटल 37 धावा केल्या. 38 धावांचं लक्ष्य जो जिता सिकंदर सरदारवाडी संघ या संघासमोर ठेवल्यात. 24 चेंडूंचा खेळ असेल आणि 38 धावांचा पाठलाग. सलामीवीर जोडी मैदानात दिसते विजय 11 आणि प्रदीप 11 संघाच्या. गोलंदाजाचं सुद्धा आगमन या ठिकाणी होईल गोलंदाजीसाठी. पाहूया सलामीवीर पहिलाच गोलंदाज मला वाटते बहुतेक रोशन पाष्टे असेल. सचिन पाष्टे आणि सलामीवीर जोडी सरदारवाडी संघ अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. वारंवार विनंती केली जाते. 2 रनांची पेनल्टी दिली जाईल. मंडळाच्या वतीने विनंती आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू असेल. फलाट क्रमांक 11 वर आलेली गाडी. गोलंदाजी मार्कवर सचिन पाष्टे. पहिला चेंडू असेल. फुलटॉसचा पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने सुंदर फटका लास्ट कव्हरच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण चांगली फेकी यावेळेस. गुणफलकाचा श्री गणेश केला जातोय. पहिला चेंडू समाप्त झाला. एकेरी धाव या गुणफलकावर आपल्या संघाची नोंद घालतोय. गोलंदाजीसाठी सचिन पाष्टे सज्ज झाला. पहिला चेंडू सुरेखरीतीचा फुल टॉस चेंडू कार्पेटच्या साह्याने प्रत्युत्तर सुंदर दिलाय. रोमांचक तरार संघर्ष नाट्य उत्तुंग युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी भेदक सांघिक कामगिरीचा कर्तबदार झेंडा मिरवणारा आखाडा 2025 नादवडे प्रीमियर लीग मानाचा तुरा. सुरेख फटका. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एकेरी धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परमेश्वर. धावसंख्या 2 धावा पळून पूर्ण केल्या प्रगतीपथावर. चांगला फटका. टोटल धाव फलक दिसतोय. एकेरी अंकात 3 धावा गुणफलकावर प्रगतीपथावर लिहिली जाते. गुणलेखनाचं काम करतात सन्माननीय समालोचक मित्र प्रथमेश चव्हाण. आज या समालोचनासाठी नादवडे प्रीमियर लीगच्या वतीने आम्हाला जोडीदार म्हणून भेटले. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. या चेंडूवर मात्र 0 धावसंख्या. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होईल. स्ट्राईकला सुरेख फटका निघालाय. लॉंग ऑफचा फटका. सुरेख झेल होईल का? झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. झेल सुटलाय. एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सुंदर फटका होता. 2 धावा मात्र या गुणफलकावर मिळवल्या जात आहेत. एकेरी अंक बराच काळ या गुणफलकावर दिसतोय. पण दुहेरी अंकात कोणत्या षटकात कुठल्या चेंडूवर अंक प्रवेश करेल या प्रगतीपथावर. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फटका. लास्ट कव्हरचा खेळाडू सुरेख चेंडूची फेकी करतोय. चेंडूची फेकी झाली. टोटल स्कोर बोर्ड आता या वेळेस एकेरी धावेने पुन्हा एकदा पुढे सरकवलं जाईल. थोडीशी हालचाल केली जाईल. एका टप्प्याने धावसंख्या वाढवली जाईल. 6 ही धावसंख्या गुणफलकावर. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. शेवटचा चेंडू असेल. 5 वेळा टाकलेला हा चेंडू पहिल्या षटकातील वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक सचिन पाष्टे टाकतोय विजय प्रदीप 11 संघाकडून. त्याचप्रमाणे सलामीवीर जोडी मात्र या मैदानात एका बाजूचा विचार केला तर जोधुता सिकंदर या संघाकडून सौरभ आणि अनुराज. एक सुंदर खेळ पाहिली. पहिल्या षटकाच्या दरम्यान 6 चेंडूंचा खेळ झाला समाप्त.
गडी बाद झाला यावेळेस शेवटच्या चेंडूवर. सौरभ पॅव्हिलियनच्या डगआउटच्या पहिल्याच क्रमांकावर विराजमान खुर्चीचा मानकरी ठरेल. सावलीच्या आश्रयाने येतोय पॅव्हिलियन या स्क्रीन समोरून. धावसंख्या गुणफलकावर 6 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर समाप्त होत आहे. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या गुणफलकावर 6 धावा. पहिल्या षटकाच्या दरम्यान एकेरी अंक या गुणफलकावर दिसतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरे षटक असेल. नवीन गोलंदाज फलाट क्रमांक 11 वर दिसेल विजय प्रदीप 11 संघाकडून. दुसऱ्या क्रमांकावर रोशन पाष्टे टी शर्ट क्रमांक 143 लव सिग्नलचा मिरवणारा हा क्रमांक. आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्याने खेळ करताना हा गोलंदाज दिसतोय. थोडासा दुखापतग्रस्त असलेला हा खेळाडू. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सुरेखा सुरेख प्रहार. चांगला फटका एकेरी धावेचा. षटक क्रमांकात दुसऱ्या प्रगतीपथावर रोशन पाटे याच्या मार्फत स्ट्राईकला मात्र मारा करण्यासाठी सज्ज सौरभ. फुलटॉस लोअर चेंडू यावेळेस लास्ट कव्हर जेल खाली येतोय. फलंदाज बाद होईल. डगआउट क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर गणेश बाद झालाय. डगआउटच्या दुसऱ्या क्रमांकावर सावलीच्या आश्रयाने येताना दिसतोय. नवीन फलंदाज जातोय अक्षय तावडे. चौथ्या क्रमांकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या गुणफलकावर पाहिली तर मुठभर धावसंख्या या गुणफलकावर 7 धावा. चेंडूंचा विचार केला पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर विकेट. टोटल चेंडू झाले 8 चेंडू आणि धावसंख्या मात्र गुणफलकावर एकेरी अंकात 7 ही धावसंख्या. प्रथमेश चव्हाण काय वाटतंय तुम्हाला या 4 शतकात कोणता संघ पुढील फेरीसाठी प्रवेश करेल? खरं जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात झालेली दिसत नाहीये. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ थोडस पिछडीवरती पडताना पाहायला मिळतं. आतापर्यंत तब्बल 7 धावा झाल्यात आणि इथे मात्र दांडी गोल. क्या बात आहे. अचूक टप्पा आणि दांडी गोल मधला यष्टी या ठिकाणी उखडताना पाहायला मिळते. मगाशी जसं म्हटलं की 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ उतरला होता परंतु सुरुवात म्हणावी तशी झाली नव्हती. 7 धावा धावफलकावर आपल्याला दिसत आहेत आणि माघारी परतावा लागतंय अक्षय याला. आता मात्र मैदानात जातोय सागर. जर्सी नंबर 30 मध्ये आपण पाहतोय सागर याला. सागर कशा पद्धतीने खेळ करतोय ते आपल्याला बघायचं आहे. परंतु 38 धावा खरंच खूप महत्वाच्या आहेत. जर जे जिंकायचं असेल तर कंपल्सरी चेस आहे 38 धावा. आतापर्यंत 7 एकेरी अक्षरामध्ये आपण 7 धावा या ठिकाणी पाहतोय. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. दुसरं षटक हाताळतोय रोशन. आतापर्यंत 3 चेंडू आणि रोशननं चांगली भेदक अशी गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. 143 143 जर्सी नंबर. जसं मगाशी उल्लेख केला की प्रेमाचं प्रतीक 143. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर ओव्हर द विकेट. सागर यानं चांगला टोलवलं आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपाने 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावावरती समाधान मानावं लागत आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती धावफलकावरती 8. 4 चेंडू धावसंख्या 8. अजूनही तब्बल 30 धावांची आवश्यकता असेल या संघाला विजयासाठी. थोडस पिछडीवरती पाहायला मिळतोय हा संघ. तिसरे षटक थोड्याच वेळात तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. पंचांचा निर्णय डाव एसटीच्या बाहेर वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव मिळून जाईल. धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा धावसंख्या सातत्याने वाढते. एकेरी रूपाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. 5 बाद आणि धावसंख्या आहे 9.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षकाच्या खाली आणि चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतो जर्सी नंबर 41. क्या बात आहे, चांगलं ग्राउंड कव्हर केलंय आणि चांगला झेल या ठिकाणी घेतलाय. माघारी परतावं लागतंय. पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन. तसं मगाशी उल्लेख केला की तंबूच्या आसऱ्याला पुन्हा एकदा खेळाडू परत आहेत. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता संघ. मर्द पिछाडीवरती पाहायला मिळतोय. थोडीशी सुरुवात खराब झाली आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. मला तर वाटतं 38 धावा करणं खूप कठीण झालं कारण की 6 गडी या ठिकाणी बाद झाले आहेत. धीरज न्यू बॅटर मैदानात दाखल होताना जर्सी नंबर 45 मध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले. धीरज स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सागर याला शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करतोय. 2 धावांसाठी प्रयत्न असेल परंतु एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 10. निश्चितच प्रथमेश चव्हाण 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावर गुणफलक जरा एक लक्ष टाकला तर तब्बल 10 धावा या गुणफलकावर म्हणजे शेवटचा चेंडू 12वा चेंडू आणि या 12व्या चेंडूत 10 धावसंख्या रूपांतर करते, प्रवेश करते या प्रगतीपथावर. असं वाटलं होतं की सामना कुठेतरी रंगतदार होईल कारण की 38 धावांचा पाठलाग करणारा हा संघ आणि गडी बाद झाले जवळजवळ या गुणफलकावर 4 गडी बाद आणि धावसंख्या गुणफलकावर तब्बल 10 धावा. नवीन गोलंदाज सज्ज होतोय सचिन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन 16 ते 17 पावलांचा रणप घेऊन गोलंदाजी करण्याचा अचूक टप्पा ठरतोय का या गोलंदाजाचा पाहूया. धीरज मात्र स्ट्राईकला जोजिता सेकंदरी या संघाकडून सुरेख फटका, कार्पेटचा फटका. रोहित मात्र थोडंसं मिसफील करतोय. चेंडूची फेक येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. जरी उन्हाचा प्रहार असला तरी प्रसन्न मोकळ्या मनाने राणीच्या बागेत फिराव्या तशा 2 धावा या गुणफलकावर दिसत आहेत. बऱ्याच काळाने दुहेरी धाव या गुणफलकावर. पुन्हा एकदा सचिन गुरव सज्ज होईल. पहिल्या चेंडूची समाप्ती झाली. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालाय धीरज. हलकासा कट थर्ड कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. रोशन पाष्टे क्षेत्ररक्षणाच्या मार्फत दिसतोय. एकेरी धाव पळून पूर्ण केली जाते. धावसंख्या गुणफलकावर वाढते 13 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर 3रा आहे सचिन याचा. पहिल्या चेंडूचा विचार केला तर 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर एकेरी धाव. यानंतर भाऊ विलेवाड आणि नवला नवी स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार असेल. या सामन्यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सुरेख फटका कार्पेटच्या ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू प्रत्युत्तर चांगलं दिलाय. एकेरी धावीवर समाधान मानावं लागतं. चांगला चेंडू मान सन्मान निश्चितच या चेंडूला मिळेल. एकेरी धावीवर समाप्त. हलकासा कट थर्ड कव्हरचा पॉवर प्लेतील खेळाडू सुरेखा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय गणेश फाष्टे. चेंडूंचा विचार केला प्रगतीपथावर 3रं षटक. 3ऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पॉवर प्लेचा विचार केला तर जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक या पॉवर प्लेच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफच्या दिशेने उर्वरित सर्व खेळाडू दिसत आहेत. मोठा फटका येईल का? मोठा फटका निघालाय. पाहूया जेल बाद होतोय का? जेल जमिनीला दान केलाय. जेल सुटलाय. यावेळेस एक सुवर्ण संधी मात्र गमावली आहे. जोवर जेल जमिनीला दान होतोय चेंडूची फेक पुन्हा एकदा गोलंदाजाला केली जाते. तोपर्यंत मात्र 15 धावा तब्बल गुणफलकावर दिसत आहेत. यावेळेस मात्र याची लागले. हलकासा कडी बाद झालाय. 5व्या क्रमांकावर सागर डफळे
टावलींच्या दिशेने सावलीच्या आसऱ्याला येताना दिसतोय. नवीन फलंदाज जाईल. दिगंबर 38 धावांचा गुणफलक. रन रेट जर पाहिलं टोटल या गुणफलकावर तर 7.50 चं रन रेट यावेळेस या गुणफलकावर थोडंसं कमी पडत आहे. कारण की 38 धावांचा पाठलाग करायचा होता 24 चेंडूंच्या दरम्यान आणि षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असतेच्या वेळेस सुद्धा 15 धावा या गुणफलकावर. गुणफलक मोठासा वाटायला लागलाय कारण की तिसराही षटक संपत आलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चौथं षटक टाकलं जाईल. उर्वरित असलेले चेंडू काही बाकी. पुन्हा एकदा झेल यावेळेस संकेत यादव पुन्हा एकदा तीच चुकी मागील झेलच्या दरम्यान करताना दिसतोय. 2 झेल निश्चितच जमिनीला दान केले जात आहेत. 2 गडी बाद झाले असतील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर समाप्त होतोय. पंचांचा इशारा येतो. 18 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. गडी बाद झाले 5. धाव संख्या मात्र गुणफलकावर 17 धावा. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. या संघाला विजयासाठी थोडंसं कठीण दिसतंय गणित, परंतु अशक्य असं काहीच नाही. एक प्रयत्न आपण ज्या ज्यावेळी करतो त्या वेळी आपल्याला यश हे पदरात पडत असतं. आणि 6 चेंडू 21 धावा खरं तर सोपं नाहीये, परंतु प्रयत्न केला तर निश्चितपणे 6 आणि 21 असं समीकरण जे आहे ते थोडंसं या ठिकाणी बदलू शकतं. त्यानंतर भाऊ 11 आणि नवलादेवी स्पोर्ट्स क्लब या संघाने तयार राहायचंय. लगेच आपल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हितेश याला. जर्सी नंबर 7 ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उजव्या डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईटच्या रूपानं 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येत वाढ होते 19 धावा धावफलकावरती. 6-19 असं समीकरण. आता मात्र 6 चेंडू 19 धावा होऊ शकतात. एक जर षटकार किंवा एक चौकार आल्यास आत्मविश्वास वाढू शकतो फलंदाजाचा. गोलंदाज ह्यांच्यावरती की मोठी जबाबदारी असेल. मोठा फटका होता. चेंडू जातो हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या खाली आणि वेल कॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका हातानं झेल टिपलेला दिसतो या ठिकाणी. खरंच कौतुकास्पद कामगिरी. पाच आणि 19 असं समीकरण. खर तर या संघाला त्यांचा पराजय मला वाटतं दिसून येतोय, कारण 5 चेंडू 19 धावा. आता मात्र सर्व गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील जे फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील आपल्या संघासाठी. 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी हा संघ उतरला होता. थोडंसं पिछाडीवरती पहिल्यापासून पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोरचा संघ देखील तितकाच बलाढ्य होता. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना पाहतोय. स्ट्राईकला असेल प्रमोद. जर्सी नंबर 7 हितेश ओव्हर द विकेट. पुढील चेंडूसाठी सज्ज. फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन जातो मागे. इथे मात्र 1 धावा ठिकाणी मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती असेल ती 20. मित्रा पाठीमागे गेले स्ट्राईक चिन्ह नाही का? 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हितेश गोलंदाजी मार्कवर मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि पुन्हा एकदा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला. सातत्यानं एकच खेळाडू, मला असं वाटतं की चेंडू हे खेळाडूला शोधण्यासाठी उंचावर जातोय, परंतु झेल काही हातात मिळत नाहीये. तिसरी कॅच आतापर्यंत ड्रॉप झाली आहे. जर्सी नंबर 8 या खेळाडूकडून. 21 धावा धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. 4 चेंडू
धावसंख्या धावफलकावरती 21. आता मात्र औपचारिकता बाकी आहे. यानंतर होणारा सामना भाऊ 11 विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि अंतिम पुकार. मोठा फटका खेळला ऑन साइडच्या दिशेला जातोय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 25. धावा धावफलकावरती. औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो. इथे मात्र 2 धावा मिळतील. अभिनंदन विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.